उन्हाळ्यात आपला आहार शरीराला थंडावा देणारा आणि पचनासाठी अगदी हलका असायला हवा आणि म्हणूनच आज दुपारच्या जेवणामध्ये मी दह्याची कढी बनवणार आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीची ही कढी आहे आणि बनवायला म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. 8 ते 10 मिनिटामध्ये ही कढी बनून तयार होते. शक्यतो मी विकतचं दही आणत नाही. घरीच विरजण लावलेले हे दही आहे आणि याच दह्याची आपण कढी बनवणार आहोत. दह्याची कढी बनवताना बऱ्याच वेळा कढी फाटते किंवा भरपूर आंबट होते. तर दह्याची कढी फाटू नये किंवा जास्त आंबट होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. दह्याची कढी आंबट होऊ नये यासाठी आपल्याला शक्यतो घरीच बनवलेलं दही घ्यायचं आहे आणि दही ताजं असायला हवं. यामुळे आपली दह्याची कढी जास्त आंबट होणार नाही. दह्याची कढी बनवण्यासाठी थोडं दही मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. अगदी बाजारात विकत दही मिळतं ना तसं घट्ट असं हे दही मी घरीच बनवलेलं आहे आणि हे ना ताजं दही आहे. त्याच्यामुळे आपली ही कढी ना अजिबात आंबट होणार नाही. साधारण पाव किलो इतकं हे दही मी काढून घेतलेलं आहे. यामध्ये ना फक्त 1 चमचा भरून मी बेसन पीठ घालणार आहे. दह्यासोबत थोडं बेसन पीठ मिसळल्यामुळे कढी दाटसर होतेच, शिवाय कढीची चव देखील अप्रतिम लागते. यानंतर रंगासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. आता सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पाणी न घालताच छान मिसळून घ्यायचं आहे. दह्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या तयार होऊ नये यासाठी सुरुवातीला मी पाणी न घालताच हे दही घुसळून घेणार आहे. दह्यामध्ये अजूनही बेसन पिठाच्या थोड्या गुठळ्या दिसत आहे. यासाठी अजून काही वेळ दही मी या रवीने घुसळून घेणार आहे. दह्याचे हे मिश्रण तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये देखील फिरवून घेऊ शकता. मी मात्र रवीच्या साहाय्याने हे दहीने छान घुसळून घेणार आहे. दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स झालं नसेल तरी देखील दह्याची कढी फाटू शकते. यासाठी आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे. इथे हे मिश्रण मी व्यवस्थित तयार केलेलं आहे. घरी विरजणाला लावलेलं हे दही आधीच घट्ट होतं आणि यामध्ये बेसन पीठ मिसळल्यामुळे ते आणखी घट्ट झालेले आहे. यासाठी यामध्ये ना मी थोडं पाणी घालत आहे आणि हे मिश्रण थोडं पातळ करून घेणार आहे. तुमच्या गरजेनुसार या दह्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. कढीसाठीचं आपलं हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे. लगेचच मी गॅसवर भांडे गरम करण्यासाठी ठेवलं आहे. एक छोटा चमचा यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये सगळ्यात पहिला मोहरी घालायची आहे. गॅसची फ्लेम आता अगदी कमी आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं देखील छान फुललं आहे. यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालत आहे. 7 ते 8 मेथीचे दाणे घेतलेले आहेत, ते देखील या फोडणीमध्ये घालत आहे. आणि 1 चमचा भरून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार केली आहे ती घालत आहे. आणि पाव चमचा इथे हिंग घेतले आहे. आता ही फोडणी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. मी आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि यामध्ये आपण तयार केलेले जे दह्याचं मिश्रण आहे ना ते आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. तयार केलेल्या फोडणीमध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्हाला ही दह्याची कढी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर एकदा पुन्हा हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे की ज्यामुळे आपली ही दह्याची कढी अजिबात फाटणार नाही. कढी बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून कढी बनवायची आहे. हाय फ्लेमवर कढी बनवली तर दही फाटू शकतं. यासाठी आपल्याला कढी तयार करत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे दह्याचे हे जे मिश्रण आहे ना सतत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. यामुळे दह्याची कढी बिलकुल फाटत नाही. या दह्यामध्ये ना फोडणी छान मिसळली आहे. आता यामध्ये आपल्याला ना अगदी किंचित साखर घालायची आहे. आपण ना यामध्ये जी साखर घातली आहे ती कढी गोड होण्यासाठी नाही तर कढीची चव वाढवण्यासाठी घातली आहे. छान दाटसर आणि मुलायम आपली अशी कढी तयार झाली आहे. अजिबात कढी आपली फाटली नाही. दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स झालं नसेल तर दह्याची कढी फाटते. शिवाय अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने जर कढी बनवताना तुम्ही सतत ही कढी हलवत राहिला नाही तरीसुद्धा दह्याची कढी फाटते. सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं ही कढी ना मी छान अशीच उकळून घेतलेली आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
सगळ्यात शेवटी मीठ घातल्यानंतर कढी पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि आणखी 2 ते 3 मिनटं आपल्याला ही कढी छान शिजू द्यायची आहे. मीठ घातल्यानंतर आणखी काही वेळ ही कढी मी शिजवून घेतली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे आपली ही गरमागरम दह्याची कढी तयार झाली आहे. मस्त अशी आपली दह्याची कढी इथे बनवून तयार झालेली आहे. वाफळत्या भातासोबत किंवा गरमागरम खिचडीसोबत ही गरमागरम कढी खायला ना खूप छान लागते. ही कढी सर्व करण्याआधी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला किंवा थोड्या तुपामध्ये जिरं आणि लाल मिरचीची फोडणी तयार करून ती फोडणी या कढीवर घालून ही कढी छान अशी सर्व करू शकता. ही दह्याची कढी अशीच प्यायला देखील खूप छान लागते. गरमीमध्ये तोंडाची चव वाढवणारी आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी अशी ही दह्याची कढी आहे. तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.